निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करत आहेत। मात्र उमराणे येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंच पदाचा लिलाव झाला। कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली 1,11,00,000 पासून सुरू झाली। त्यात सुनील दत्तू देवरे यांनी 2,05,00,000ची बोली देऊन सरपंच पद पटकावलं। आज सकाळी बाजार समितीच्या आवारातच हा लिलाव झाल्याचं बोललं जात आहे। त्याचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झालाय। उमराणा सरपंचपद निलाव 2,01,00,000। 2,01,00,000 गेलं। सुनील दत्तू देवरे दर्शन ट्रेनिंग कंपनी 2,05,00,000 सुनील दत्तू देवरे दर्शन ट्रेनिंग कंपनी 2,05,00,000 हा लिलाव बाजार समितीजवळ असलेल्या रामेश्वर महाराज मंदिरात झाला। त्यात शेतकरी आणि शेतीशी संबंधित व्यापार करणारेच आघाडीवर होते। सुरुवातीची बोली ही 1,11 कोटींची होती। सुरुवातीला फारसे प्रतिसाद नव्हते, मात्र शेवटच्या टप्प्यात त्यात चढाओढ सुरू झाली। कदाचित या चढाओढीनेच ही बोली थेट 2,05,00,000 जाऊन पोहोचली। त्यात सुनील दत्तू देवरे यांनी बाजी मारली। एरवी त्यांनी थेट सरपंच पदाची निवडणूक लढवायची तयारी केलीच होती। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलमधून ते उमेदवारी करत होते। सामान्यतः अनेक ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारे सरपंच पदाचा लिलाव करण्याची प्रथा रूढ होऊ लागली आहे। त्याची चर्चा नेहमीच कानावर येते, मात्र त्याचा चक्क व्हिडिओ पहिल्यांदाच व्हायरल झालाय। उमराणे गाव तसं राजकीय दृष्ट्या विशेष जागरूक आहे। येथे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते आहेत। कांदा प्रश्नावरून येथे नेहमीच आंदोलनाच्या ठिणग्याही पडत असल्यानं या गावाची चर्चा होते। मात्र आज सरपंच पद हे थेट 2,05,00,000 गेल्यानं या गावाची चर्चा होते। थेट लिलावाचे संवाद चित्रण रेकॉर्ड झाल्यानं प्रसारित झालेल्या बातम्यांवरून आता नवा वाद निर्माण झालाय। तर मात्र लिलावात घेतलेल्या सरपंच पदाचा आनंद किती काळ टिकेल हा प्रश्नच आहे।